गणित करत असताना विद्यार्थी बऱ्याच वेळेला चुका करतात, तर आपण सोप्या पद्धतीनं आणि मनोरंजक पद्धतीनं हा भागाकार विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो। एक होका घेतलेला या ठिकाणी आणि 24 अंक लावलेले आहेत। या ठिकाणी 1 ते 10 कप जे चहाचे कप आपण फेकून देतो ते चहाचे कप या ठिकाणी लावलेले आहेत, त्याच्यावर अंक लावलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी गणित मी घातले 18/9 म्हणजे 18 या ठिकाणी काड्या लावलेल्या आहेत, आईस्क्रीमच्या काड्या आहेत। आता प्रत्येकाला किती काड्या द्यायच्यात आपल्याला? 9 काड्या। तर विद्यार्थी काय करेल? 9 काड्या या ठिकाणी काढेल। पहिल्या 9 काड्या तो पहिल्या कपामध्ये घालेल। दुसऱ्या 9 ज्या काड्या आहेत दुसऱ्या कपामध्ये घालेल। म्हणजे ज्या काड्या होत्या त्या किती जणांना वाटल्या? 2 जणांना वाटल्या। म्हणजे याचा अर्थ भागाकार किती आला? या ठिकाणी 2 भागाकार आला। हा विद्यार्थी त्या ठिकाणी लिहिल। या ठिकाणी काडी कुठली शिल्लक राहिली का? काहीच नाही राहिलेली। याचा अर्थ जी बाकी आहे ती बाकी काय असणार आहे? या ठिकाणी 0 असणार आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी तो गणित सोडवू शकेल। आता या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी बाकी शून्य असलेलं हे गणित आहे, पण काही ठिकाणी जर बाकी उरली, समजा या ठिकाणी 18/7 जर असेल तर या ठिकाणी तो प्रत्येकाला 7-7 काड्या देणार आहे। परत या ठिकाणी आपण काड्या लावून घ्यायच्या आहेत आणि मग प्रत्येकाला तो विद्यार्थी 7-7 देईल। सात दिल्यानंतर ज्या काड्या उरणार आहेत त्या काड्या तर शिल्लकच असणार आहेत। जे 4 काड्या या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत ते वाटल्या किती जणांना? त्या 2 जणांनाच वाटल्या। आणि जी काही बाकी आहे ज्या काड्या या ठिकाणी शिल्लक राहतील त्या असणार आहेत 4। तर अशा पद्धतीने आपण मनोरंजक पद्धतीनं आणि कृतीयुक्त असं आपण भागाकार विद्यार्थ्यांना शिकवू शकतो।